मी विनोद भिकाजी पवार, सरपंच ग्रामपंचायत शृंगारपूर। गेली 5 वर्ष आपण या ठिकाणी संरक्षण भिंत जी वाहून गेली, त्या संरक्षण भिंतीला विकास निधी मिळावा म्हणून आज या ठिकाणी आपण 5 वर्ष मागणी करतोय। आणि या अनुषंगाने आपण 2 वेळेला उपोषण केलं। एक वेळेला आपण आमरण उपोषण केलं, त्यावेळेला पालकमंत्री महोदय यांनी आदेश केलेत की या दोन्ही कामांना मंजुरी मिळावी म्हणून आणि तात्काळ मंजुरी द्यावी। परंतु जिल्हा प्रशासन आज या ठिकाणी त्या आदेशाला जुमानत नसून या कामाला, विकास कामाला मंजुरी देण्याचं किंवा निधी देण्याचं काम या ठिकाणी करत नाही आहे। म्हणून आज आपण 15 ऑगस्टपासून या ठिकाणी 6 दिवस झाले साखळी उपोषण करतोय। आणि या 6 दिवसामध्ये पण प्रशासन कोणत्याही प्रकारे दखल घेतली नसल्यामुळे आपण या ठिकाणी या सरपंच पद या गावच्या प्रमुख पदावर बसल्यानंतर सन्माननीय पंतप्रधान असं म्हणतात की देशाचा पंतप्रधान आणि या गावचा एखादा सरपंच हे दोन्ही एक समान या भूमिकेमध्ये आहेत। परंतु सरपंच या पदावरून या वेळोवेळी विकास निधी मागूनसुद्धा पण जर समजा सरपंच या पदाला न्याय मिळत नसेल तर या सरपंच पदावरती काम करणे खूप कठीण झालं आहे। लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, लोकांच्या अडचणी आहेत। जर सरपंच या पदावर आपण सोडवू शकत नसेल तर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण सोपवणार आहोत। आणि तो आमचा राजीनामा त्यांनी तात्काळ मंजूर करून आम्हाला एकतर पदमुक्त करावं किंवा त्याच वेळेस या गावच्या विकास कामाला निधी प्राप्त करून द्यावा आणि त्या कामाची प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशीच आमची एक अपेक्षा आहे। आणि हे उद्या आम्ही जाऊन उद्या मुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी भेट घेऊन हे आपलं मत या ठिकाणी किंवा आपला पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।